पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं नगदी पीक असलेल्या ऊसाची लागवड आता कोकणातले शेतकरी करू लागलेत। मुबलक पाणी असल्याने पालघर जिल्ह्यातल्या केळवे गावाच्या भूषण सावे आणि विजय माळी या दोन मित्रांनी गेल्या वर्षी 4.5 एकरांवर ऊसाची लागवड केली आहे। कोकणातल्या दमट हवामानामुळे रसवंतीसाठी इथे बारमाही ऊसाचा रस विकला जातोय। हीच गोष्ट लक्षात घेऊन ऊस लागवडीचा प्रयोग करण्यात आलाय। ऊसापासून एकरी 2 लाखांनुसार 4.5 एकरात 9 लाखांचा निव्वळ नफ्याची अपेक्षा या दोन मित्रांची आहे। आज आपण उत्तर कोकणात रुजत असलेल्या ऊस शेतीची पाहणी करण्यासाठी पालघर जिल्ह्यात जाणार आहोत। भूषण सावे आणि विजय माळी हे दोन मित्र शेतीत काहीतरी प्रयोग करण्यासाठी धडपडत असतात। गेल्या काही वर्षांपासून हे दोघं कोकणात ऊसाचं पीक घेण्याचा विचार करत होते। माळी आणि सावेंनी केव्हीके कोसबाडच्या मार्गदर्शनाखाली ऊसाची लागवड करण्याचा निर्णय घेतला। जवळपास 4.5 एकरांवर ऊसाच्या वेगवेगळ्या जातींची मार्च अखेरीस लागवड त्यांनी केली। ऊस लागवडीचा फारसा अनुभव नसल्यामुळे माझे मित्र श्री विजय माळी आणि कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे आम्ही मार्गदर्शन घेतले आणि गुजरातमधील महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना आम्ही शेतांना भेटी दिल्या आणि तिकडनं आम्ही पूर्ण माहिती घेतली ऊस लागवडीबद्दल आणि तिथनं आमच्या ह्या भागामध्ये कुठली रोपं होतील ह्याचा अभ्यास केला आणि 265 कृष्णा 86-032 912 ह्या जातीचा ऊस इथे होऊ शकतो असे केव्हीकेच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले आणि त्या जातीच्या ऊसाचे बियाणे आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधून खरेदी केले। जमिनीची चांगली नांगरट करून घेतली। ट्रॅक्टरनं सऱ्या पाडून ऊसाच्या 2 डोळ्यांची 5 फूट बाय 5 फुटांवर लागवड केली। लागवडी माझ्या डोक्यात कधीपासून होतं, परंतु माझे मित्र भूषण सावे यांनी माझ्या डोक्यात टाकलं की आपण ऊस लागवड करूया। परंतु अनेक त्याच्यात अडचणी निर्माण होत होत्या आणि नंतर आम्ही ठरवलं की केळवा रोड टोकराळा इथे आपण ऊस लावायचा। त्याच्यानंतर आम्ही कोसबाड केव्हीके यांच्याशी संपर्क साधला। त्या लोकांनी वेळोवेळी आम्हाला येऊन मार्गदर्शन केलं आणि चांगल्यापैकी मार्गदर्शन करून आम्ही 2 पट्ट्यामध्ये ऊस लावला आहे। एक तर खड्ड्या पद्धतमध्ये आणि एक सरी पद्धतमध्ये। दोन्हीमध्ये ड्रीपमध्ये केलेलं आहे आणि खड्ड्या पद्धतमध्ये जो ऊस आहे ते खर्चिक जास्त आहे आणि जो सरी पद्धत आहे सरी पद्धतमध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघते। आणि खड्ड्या पद्धतमध्ये ऊस लागवड करताना आम्ही निव्वळ सेंद्रिय खत म्हणून शेण हे टाकून आणि सरी पद्धतमध्ये सुद्धा शेण टाकून हे लागवड केलेली आहे। परंतु आम्हाला चांगला असा रिपोर्ट मिळाला आहे आता लागवड ऊस तयार झाल्यानंतर की सरी पद्धतमध्ये सगळ्यात चांगलं आणि सोप्या ह्याच्यामध्ये शेतकरी लागवड करू शकतो। माळी आणि सावेंनी एकत्र येऊन 4.5 एकरांवर ऊसाची लागवड केली। केव्हीके कोसबाडच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी व्यवस्थापन केलं। आज 7 महिन्यांचा ऊस जवळपास 17 ते 23 पेऱ्यांवर गेलाय। त्याचं वजन जवळपास 2 ते 2.5 किलो पर्यंत बसतंय। ऊस शेतीचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम असा हा विजय माळी भूषण सावे आणि इथले प्रयोगशील शेतकरी यांच्यामार्फत आपण इथे राबवतोय। यासाठी कृषी विज्ञान केंद्राने त्यांना तांत्रिक मार्गदर्शन केलं। ते इथे आपण ज्या काही जाती घेतल्या त्यामध्ये 86-032 कृष्णा फुले 265 ह्या जाती आपण घेतल्या। तर ह्या जातींपासून फुले 265 ह्या जातीचं जे उत्पादन जे साधारण आपल्याला एकरी 60 टन इतकं अपेक्षित असून तसेच कृष्णा आणि 86-032 याचं एका एकरला 50 टन इतकं एकरी उत्पादन आपल्याला ह्या पिकांपासून अपेक्षित आहे। तर साधारण एका एकरला जो काही खर्च आला त्यामध्ये शेत तयार करणे असेल, नांगरणी असेल किंवा सऱ्या तयार करणे असेल साधारण 10 ते 12 हजार रुपये इतका तो खर्च आला। कोकणातलं हवामान ऊस लागवडीसाठी पोषक असल्याचं दिसून आलंय। येत्या 4 ते 5 महिन्यात प्रत्येक ऊस प्रति किलो किमान 3 ते 3.5 किलो वजनाचा होईल अशी अपेक्षा आहे। माळी आणि सावेंना एकरी किमान 60 टन ऊस उत्पादनाची अपेक्षा आहे। ऊसाला रसवंतीसाठी किमान 5 रुपये किलोनं विक्री होऊन अंदाजे 2.5 लाखांचं उत्पन्न हाती येण्याची अपेक्षा आहे। यातून एकरी 50,000 रुपयांचा खर्च वगळता 2 लाखांचा निव्वळ नफा हाती येणार आहे। तर 4.5 एकरातून 9 लाखांचा नफा हाती येईल। आम्ही 4 प्रकारचा ऊस लावलेला आहे, निरनिराळ्या व्हेरायट्या। 419 कृष्णा 265 912
ह्या 4 ऊस निळ्या प्रकार. त्या 265 जो ऊस आहे तो शेतकऱ्यांना लावण्यासाठी अतिशय चांगला आहे. त्याचं उत्पन्न चांगलं आहे. कमीत कमी त्याचं हाईट 10 ते 12 फूट आहे. वजनही त्याचं 2 ते 2.5 किलो त्याचं वजन आहे. म्हणजे शेतकऱ्यांना मला असं सांगायचे आहे का ज्यांना कोणी ऊस लागवड करायची आहे त्यांनी आमच्याकडे यावं. केव्हा रोडला टोकराला त्यांना एनी टाईम आम्ही ऊस लागवड पद्धत आम्ही दाखवू. आणि त्यांचं वाणसुद्धा आम्ही त्यांना बियाणंसुद्धा देऊ आम्ही त्यांना. आणि त्यांनी चांगलं जे शेतकरी 10-10 एकर मिरची लावतात, गेले अनेक वर्षापासून मिरची रोगाला बळी पडतात आणि नुकसानमध्ये जातात, त्यांनी खरोखर 2 एकर तरी पहिला स्टार्टिंगला ऊस लावावा आणि त्यांनी बघावं. कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही चांगलं उत्पन्न काढू शकता. असं लोकांचं गैरसमज आहे की ऊस कोकणपट्टीत होत नाही, परंतु चांगल्यात चांगला ऊस कोकणपट्टीच होतो असं माझं मी बघण्यामध्ये आलेलं आहे. आम्ही लोणीला सुद्धा जाऊन आले, बियाणं तिकडनं पण आणलं, गुजरातला फिरले, बऱ्याच ठिकाणी आम्ही दौरे केले. परंतु माझ्या बघण्यात आम्ही नगरवरून बियाणं आणलं, लावलं आणि ऊस 7 महिन्यात एवढाच चांगला तयार झाला की आज आम्हाला एवढा अपेक्षा पण नव्हती का एवढा ऊस चांगला होईल म्हणून. विजय आणि भूषण या 2 मित्रांनी केलेल्या ऊस लागवडीमुळे पालघर जवळ समुद्र किनाऱ्यावर रस विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना गावातच स्वस्त ऊस मिळू लागलाय. त्यामुळे त्यांना ग्राहकांना ताजा रस देणं सोपं झालंय. भूषण सावे आणि विजय माळीने जो ऊसाचा जो लावला आहे त्याचं कसं आम्ही जेव्हा आम्हाला गरमी पडली तेव्हा आम्हाला ऊसाची ऑर्डर द्यायला लागते. तर नाशिकवरून येते तर हा 2 दिवस आम्हाला ऊसाचा हे जातो आणि त्यामुळे तो ऊस पण सुकलेला जातो आणि रस पण कमी निघते. ह्यांनी जी इकडे नाविन्यपूर्ण जो शेतीची लागवड केली आणि तोच बियाणे लावून इकडे जो क्वालिटी मेंटेन केली तर त्या मानाने इकडचा ऊस स्वस्त पण मिळतो आणि ताजा रस मिळतो. त्यामुळे लोकांना पण इकडे चांगलं हे मिळते. म्हणून ह्या ऊसामुळे आज इकडच्या स्थानिक लोकांना पण आज एक रोजीरोटीचा धंदा भेटला आहे आणि आम्हाला पण एक चांगला क्वालिटीचा एक ऊस मिळतो. मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे येत्या काळात कोकणात ऊस लागवडीचं क्षेत्र वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कोकणात रसवंतीबरोबर गूळ तसंच काकवीसारखे पदार्थ बनवणाऱ्या छोट्या उद्योगांना बहरण्यासाठी नक्कीच मोठा वाव दिसतोय. आता मला इथल्या आपल्या शेतकरी बांधवांना एकच विनंती अशी आहे की त्यांनी जास्तीत जास्त ऊस लावावा. आणि ऊसामध्ये असं तुमची जर कोणाची गैरसमज असेल का ऊस विक्रीला कुठे जायचं, मार्केटिंग कुठे आहे याचं वगैरे निसंकोचपणाने तुम्हाला असं वाटते भरपूर मागणी आहे. आजसुद्धा आम्ही ऊस लागवड केलेली आहे, परंतु आम्हाला इथल्या लोकल जे तबेलेवाले आहेत किंवा रसवंतीवाले आहेत यांची पण भरपूर मागणी आहे. परंतु त्यांच्या मागणीला न हे करता आम्हाला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बियाणं देण्याची अपेक्षा अशी आहे की जास्तीत जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी आमच्याकडे यावं आणि बियाणं न्यावं आणि लागवड व्हावी. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्याच्यात सेंद्रिय गुऱ्हाळ म्हणून पण आपण ऊसाचं तयार करू शकतो. म्हणजे ऊसाला एवढी मागणी आहे की जर आता आपण इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून जर आपण 2-2, 5-5 एकर जर ऊस लावला तर खरोखर आपण पुढे जाऊन काहीतरी ऊसाबद्दल चांगली आणि शेतकऱ्यांची चांगली परिस्थिती सुधरेल. भूषण सावे आणि विजय माळींनी एकत्र येऊन ऊसाचा मळा पिकवण्यात यश मिळवलंय. येत्या काळात ऊसाचं क्षेत्र वाढवून गुऱ्हाळघर सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता असल्यास थोड्या बहुत क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यास संधी असल्याचं या 2 मित्रांनी दाखवून दिलंय. रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर.